ते काय ना त्याची आईची प्रकृती बरी नाही ना, तो सांगून गेलाय गावाकडे. तुम्हाला काही हवं का, चहा आणू? अगं तू किती कामे करणार आहेस? अगं बिरजू नाही तर धीरजला सांग एखादा दुसरा नोकर ठेवून घे म्हणावं. काय हो आई, आपण या घरात माणसं किती, इनमिन 4च माणसं आहोत ना. बिजू येईपर्यंत मी सगळं सांभाळून घेईन. तुम्ही बसा बरं, मी चहा आणते. बरं. आज धीरजच्या व शीतलच्या लग्नाला बरोबर 1 वर्ष झालं, पण आजच्या दिवशी सुद्धा धीरज शीतल बरोबर नाही. परमेश्वरा, काय वाढून ठेवलेस तू माझ्या सुनेच्या जीवनात. हॅलो, हा कोण? दादा, हा बोला. मी कसं विसरेन बरं, इतक्या महत्वाचा दिवस मी विसरणार आहे का? मी गाडी पाठवू का? काय तुम्ही निघालात? बरोबर, या, मी वाट बघतो. घ्या चहा. आणि फोन कोणाचा होता? तुझ्या आबांचा. अगं तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला येणार आहेत ते इकडं. हो का? काय ग, हा धीरज कुठे गेला? आणि सुहास? आई, हे बाजारात गेले. म्हणजे ते काय ना, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. मला वाटतं माझ्याकरता काहीतरी भेट वस्तू आणणार असतील म्हणून गेले असणार बाजारात. अरे वा, म्हणून सारी आज खुशीत दिसते. आणि सुहास भाऊजी, हा, त्यांच्या कॉलेजमध्ये मॅच आहे ना, ते खेळायला गेले. मॅचच खेळ मला आयुष्यभर, मॅच खेळ, क्रिकेट खेळ. काम लक्ष नाही. शिक्षण आता झालं मला आता पूर्ण. आता कामाला लागा. आणि काय ना, तू अशी बसलीस काय? काय करू मग? अगं धीरज गेलाय ना तुला वाढदिवसाची भेट आणण्यासाठी. मग तयार हो. अरे जा, मस्त फिरा, मौज मस्ती करा. आणि हे बघ, मी काय आणलं तुझ्यासाठी. काय? तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाची भेट माझ्याकडून. आई, हा एवढा किमती हार माझ्यासाठी? तुझ्यापेक्षा जास्त किमती नाहीये, कळलं का? आई, खरं सांगू तुम्हाला, या हारापेक्षा मला तुमचा आशीर्वाद जास्त महत्वाचा वाटतो. मला आशीर्वाद द्या. तो तर आहेच माझ्या पाठीशी, तुझ्या पाठीशी. हे बघ, जा, तयार हो. धीरज शीतलसाठी भेट वस्तू आणण्यासाठी गेला. म्हणजे याचा अर्थ आता माझ्या सुनेच्या जीवनात सुखच सुख येईल. परमेश्वरा, माझ्या सुनेच्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागू देऊ नकोस. केव्हाची वाट बघते शीतल, तू आता आलास का? ये बाहेर आते. काय धीरज, हे काय? शीतलसाठी लग्नाच्या वाढदिवसाची भेट आणण्यासाठी गेला होता. अगदी बरोबर बोलतेस तू. अगं वाढदिवसाची भेट असता घेऊन आलोय मी. तू काय बोलण्याचं भान आहे का तुला? काय बोलतोस तू? भान ठेवूनच बोलतोय मी. आणि बाहेरची लग्न करणार आहे. काय काय तुझ्या त्यानं असं बोलतो तरी कसं? अरे लग्न होऊन पुरतं 1 वर्ष झालं, तो तू दुसरं लग्न करायला निघालेस. मला सांग ना बेटा, अरे शीतल मध्ये काय कमी आहे की तुझ्या मनातून ती एकदम उतरून गेली का रे? सांग. आई, पण आई, धीरज बाबूचं माझ्यावरती प्रेम आहे आणि त्यांना मला आयुष्यभर सहारा द्यायचं वचनही दिलंय. चुप! खबरदार, एक शब्द बोललीस तर हा आमचा पारिवारिक प्रश्न आहे आणि तो आम्ही सोडून घेऊ. ऐऱ्या गैराने नाक खुपसलेलं मला आवडत नाही. आईची हळदी गेली नाही. बाहेरची मी लग्न करणार नाही. ते माझी होणारी पत्नी आहे आणि तसं वचन दिलं मी तिला. कसं शक्य आहे बेटा? आणि जे शक्य नाही ते करण्याचं वचन कसं देतोस? काय बोलताय जावई? म्हणजे मी तुमच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला आलोय की दुसऱ्या लग्नाच्या वांग निश्चयाला? दोन्हीलाही समजा आवाजात. तुम्ही असं काय बोलता? काय झालं तुम्हाला? तुम्ही एवढा मोठा निर्णय कसं काय घेतला? मला सांगा, माझ्या हातून काही गुन्हा घडलाय का? काय केलंय मी की तुम्ही आज एवढा मोठा निर्णय घेतलात? सांगा ना मला, काय दोष आहे माझा? याचा अर्थ जावई बघ, तुमच्या दोघांच्या लग्नाला पुरतं 1 वर्ष झालं नाही तर माझी मुलगी तुमच्या मनातून उतरली असं समजून? असं नाही हो. नाही काय साहेब, तुम्ही नका आकारात कैवार घेऊ सोन्याचा.
जावई बापू बोलतायत ना तेच खरं असलं पाहिजे. यामध्ये माझ्या मुलीचाच काहीतरी अपराध असला पाहिजे, कारण माझ्या जावई बापू काही तो जबाबदार व्यक्ती नाही. काल ते असं काय केलं ते दोन्ही खानदानीला कालवा घालतात. मला सांग शीतल, काय केलंस ते? अगं मी आता मी काय बोलतायस? तेव्हा शीतल मला काय झालं ते स्पष्ट सांग. नाहीतर मी या दोन्ही हातांनी तुझा ग्लास आणून टाकेन. बोल काय झालं ते? काही दोष नाही. काय बोलताय नवं? जर तिचा यामध्ये काही दोष नाही तर तिच्या संसाराचं वाटोळं करायला का निघालात तुम्ही? अरे जर तिचा यामध्ये काही एक गुन्हा नाही तर तिच्या संसारातही सवय करायला निघालात तुम्ही. मी बाळाला तसं वाचन दिलं आणि तेही शीतलबरोबर लग्न होण्याच्या अगोदर अरे तर बाबा आधीच लग्न का नाही केलं याच्याबरोबर? केवळ आई त्यांच्या म्हणून देण्यासाठी आणि ती चूक माझ्या हातून आली आहे. ती चूक आता मला दुरुस्त करायची आहे. एक चूक दुरुस्त करण्यासाठी दुसरी केवढी मोठी चूक करतेस तू, याचं भान आहे तुला? साहेब, माझ्या मुलीचं तर कपाळच फुटलं. दादा तुम्ही जर असं धीर सोडलं तर मग होतंय ना ताईसाहेब, तुम्हालाही दुःख होतंय ना. अहो ताईसाहेब, तुम्ही तर केवळ तिच्या सासू आहात. मी तर तिचा जन्मदाता बाप आहे. मग सांगा ना ताईसाहेब, माझ्या पोटच्या गोळ्यावर तर ही असली आपत्ती कोसळली तर माझं काळीच वाटलं वाचून राहील का ताईसाहेब? तुम्ही जर दिल सोडला तर मग मला कुणाचा आधार आहे? मी आधारासाठी कुणाकडे बघायचा? कोण आहे हो माझं? कुणाचा आधार आहे मला? आम्ही आहोत तुला आधार देण्यासाठी. हे घर तुझं आहे. काय आई? पतीच्या आधाराविना स्त्री ही निराधार ठरते. या जगातले कितीही आधार तिला मिळत नाही तरी शेवटी स्त्री ही निराधारच ठरते. आणि आज माझ्या पतीचा आधार तुटलाय आई. या जगात मी निराधार झाले. काय बेटा नाही, तू निराधार नाहीस. तू निराधार नाहीस गं. आम्ही आधार देऊ तुला. तू सून आहेस या घरी आणि सूनच राहशील. आम्ही नीरजला दुसरं लग्न करू देणार नाही. बघितलं का? बघितलं तुम्ही? मला आधीच सांगितलं होतं ना की तुम्ही मला इथं घेऊन नका येऊ म्हणून. नाही तुमच्या मनासारखं. मला अगं तू एकटी कुठे जाणार आहेस? कुठे जाणार आहे? खरं तर दिनेश बाबू, तुमच्याशिवाय जगण्याची कधी कल्पनाही केली नव्हती. कारण आजपर्यंत तुम्ही मला सहारा दिला, प्रेमही दिलं तुम्ही मला. पण कदाचित ते प्रेम माझ्या नशिबामध्ये नाहीये आणि म्हणूनच हे दैवाला पण मंजूर नाहीये. म्हणून तुम्ही मला अडवण्याचा प्रयत्न करू नका. कारण आता ही पायल मारणाराही भीत नाही. पाहिलं असं बोलू नकोस. अगं मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, कधीच नाही. जावई बापू, तुम्ही हे काय बोलता? माझ्या मुलीनं तुमच्या हातात हात देऊन या संसाराचं किती सुखद स्वप्न रंगवलं होतं. या संसारामध्ये तुमच्याही प्रेमाचा वसंत बहार फुलेल म्हणून, इथे तुमच्याही प्रेमाचा इंद्रधनुष्य उगवेल म्हणून, आणि तुमच्या या क्रूर करण्याने तुमच्या जीवनाची लागता जावई बापू. बंद करा. आणि तुमच्या सर्वांचा जर असाच प्रकार मला विरोध असेल तर तुमची ही बाळबाळ ऐकण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही. आणि या घरात जर माझ्या पायाला जागा मिळत असेल तर या घरात आता मी एक क्षणही थांबणार नाही. नाही, मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. नका जाऊ, हे घर सोडून नका जाऊ. शीतल, जाऊ दे त्याला. जाऊ दे त्याला. नाही, मी नाही जाऊ देणार तुम्हाला. खुशाल तुम्ही हिच्याबरोबर लग्न करा, फक्त हे घर सोडून नका जाऊ. मी हात जोडते तुमच्यापुढे, पाया पडते. जरा आईकडे बघा ना. यांच्या या म्हातारपणात त्यांचा आधार बनणं, त्यांची काठी बनणं तुमचं कर्तव्य नाही का हो? नका जाऊ धीरज, हे घर सोडून नका जाऊ. आईला सोडून नका जाऊ. जावई बापू, मी हात जोडून विनंती करतो, हे बघा, असा विचार करू नका.
जाऊ नका शीतल सोड मला. शीतल मी तुला सांगतोय सोड मला. तुम्ही सांगा ना काही. नाही जाऊ दे ना. तुम्हाला नाही जाऊ दे. तिला जाऊ दे. आणि बाजूला. अरे एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या घरामध्ये माझ्या पायाला मान मिळणार नाही ना, त्या घरात एक क्षणही थांबणार नाही मी. चल बाहेर. नाही थांबणार मला असल्या घरात, त्या घरामध्ये पायाला स्थान नाही. चल बाहेर. आई बघायला गेलेत ना ते, आणि त्यांच्याबरोबर माझा आनंद, माझं सुख सगळं सगळं निघून गेलंय आई. नाही शिकला, तू एवढी कमजोर नाही शिकला. तू जर रडायला लागली ना तर मग आईला आधार करून दिला नाही. पायाला मी तुझा डाव कधी साध्य होऊ देणार नाही. आज तू एक बाजी मारली याचा अर्थ असा नाही की तू पूर्ण गड जिंकलायस. या तुझ्या आणि माझ्या युद्धात मी जिंकली. कधीच हारणार नाही. नाही आई, तुमच्या अश्रूचं आहे. तुम्हालाही चांगलं माहिती आहे आणि मलाही चांगलं माहिती आहे की त्या पायाचं वीराजवळ प्रेम नाही. ती फक्त नाटक करते. आई, आज मला तुमच्या आदराची गरज आहे. आज जर तुम्ही खचलात ना तर तुमची ही ती सूनही खचून जाईल. तुमच्या सुनेला नका खचू देऊ आई. मला तुमचा